नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज आपण बनवूयात कारात्या कडप। आमचीच रेसिपी आहे, आमगेल रेसिपी, कोकणी रेसिपी। खूप छान पदार्थ आहे, तोड लावणीचा आहे, साधारण भाजीसारखा पण म्हणू शकता तुम्ही। पण काराती म्हटलं ना की नाकाला निरे असतात लोकांच्या, पण ही जी रेसिपी आहे ती मात्र अशी चटकदार, चमचमीत, चटपटीत आहे। तिखट, आंबट, गोड आणि हलकाच कडसरपणा आपल्या कारातीचा। कसा करायचा चला बघूया। आता ही जी काराती आहे ही चिरायची कशी, तर आपल्याला इतकी छान बारीक अशी चिरून घ्यायची आहेत। बरेच लोक काय करतात, ह्याच्यावरची सालं वगैरे काढतात, ती अजिबात काढायची नाही। फक्त आज जर बिया असतील तर त्या काढायच्या आणि ही वरचं टोक, खालचं टोक कट करायचं आणि अगदी फाईन चॉप करून घ्यायचं। आता पहिला आपण ही काराती जी आहे म्हणजे कारलं छान क्रिस्पी तळून घेऊया। खूप तेल नाही घालायचं आहे, कमी तेलातच, पण कसं ते दाखवते। तर इथं मी छान भिडाचा तवा घेतलेला आहे माझा नेहमीचा। ह्याच्यावर तेल, हे अगदी स्लो कुकिंग करायचं आपल्याला, कारण का सांगू, करपवायची नाहीयेत आणि छान काळसर करून न करपता कुरकुरीत करायचे। आता इथं बघा ही अशी छान पसरवून ठेवायची। एक मोठं कारलं घेतलंय मी आणि ते बारीक चिरून आता तेल घालून छान अगदी स्लो फ्लेम वरती आपण हे छान क्रिस्पी भाजून घेऊया। मध्ये मध्ये जरा जरासं परतवायचं। आणि हे छान क्रिस्पी होत आहे तोपर्यंत आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ। आता बहुतेक करून कारलं करताना लोक काय करतात, चिरल्यानंतर त्याला मीठ लावतात किंवा चिंचेचा खोळ लावतात, मग थोडा वेळ ठेवतात, मग ते पिळून टाकतात, त्यातला सगळा अंश धुवून जातो आणि मग हातात काय राहतं, कारल्याचा चोथा। तर ह्या रेसिपीमध्ये आपण तसं अजिबात करायचं नाहीये, कारण आपण छान फ्राय करणार आहोत, त्यामुळे त्याचा कडसरपणा ऑटोमॅटिकली कमीच होणार आहे आणि छान लागते ही कारली अशी क्रिस्पी खायला। आणि त्याचा जो मसाला आहे तो मात्र आपण छान तिखट, आंबट, गोड असा बनवणार, त्यामुळे हे जे एकत्र कॉम्बिनेशन आहे ते खूप टेस्टी लागतं। आता हे वाटण तयार करण्यासाठी एक छोटं पातेलं घ्या, त्याच्यामध्ये तेल, एक चमचाभर धणे आणि सुक्या मिरच्या। आता इथं मी बेडगी मिरची घेतलीये, त्या चांगल्या 5-6 घाला, कारण का सांगू, हा मसाला जरा तिखट असा छान लागतो। स्लो फ्लेम ठेवायची, अजिबात हाय फ्लेम करायची नाही। भाजून समजा तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसतील तर अशा वेळेला सरळ मिरची पावडर घ्यायची, धणे भाजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची, म्हणजे ती करपणार नाही आणि मग त्याचं वाटण तयार करायचं। आता इथं बघा या मिरच्या आणि धणे जे आहेत ते हलकेच भाजले गेले, खूप जास्त पण नाही भाजायचे आपल्याला। त्याच्यात थोडीशी हळद घालायची, एक पाव ते अर्धा चमचा, आणि आता हे गॅस बंद करू। एक वाटी फ्रेश ओलं खोबरं खिसून, आणि त्याच्यामध्ये ही हळद जी आहे ती डायरेक्ट आधीच घातली तर ती करपते, म्हणून जराशी नंतरच परतायची आणि मग हे सगळं आपण या खोबऱ्यामध्ये घालायचं। चिंच मात्र जरा चढती, एक छोटा लिंबू असतो ना तितकी, आणि हे छान गंध असं वाटून आणायचं। आता हे असं मध्ये मध्ये जरा परतून परतून, तेल बघा किती सुटले, आपण घालताना 1च चमचा तेल घातला होता। खरं जसं कारल्यातलं पाणी कमी होत जातं ना तसं तेल छान दिसायला लागतं। अजून ह्याला क्रिस्पी व्हायला पाहिजे। आता इथं बघा किती छान क्रिस्पी असं आपलं काराती कारलं झालेलं आहे।
अजून 1-2 मिनटं त्याला छान क्रिस्पी होऊ दे, मग पुढची प्रोसेस. आता इथं बघा किती छान क्रिस्पी असं हे झालेलं आहे कारलं. आता गॅस बंद करूया. आता हे जे तळलेलं कारलं आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता ह्याच्यात हे जे वाटण आपण तयार केलं ना आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा, त्याची चव जी आहे ती खूप भारी येते. हे सगळं या दुधाच्या तव्यातच करायचं आपल्याला. हे सगळं मिक्स करून घेऊ प्रॉपर. कांदा कच्चाच घालायचा आहे ह्या भाजीमध्ये, अजिबात आपल्याला भाजून वगैरे पहिला घ्यायचा नाही. आता हे एकदा असं छान मिक्स झालं, ह्याच्यात आपण मीठ घालूया चवीपुरतं. आणि गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त. आणि हे सगळं एकत्र करून 2 मिनिटं हा मसाला जरासा भाजून घेऊ. परतून घेऊ म्हटलं तरी चालेल. आता काय करायची गंमत, त्यामध्ये ही कारली जी आहेत त्याची घालायची. आणि खूप जास्त एकजीव करायचं नाही. बस झालेलं आहे आपलं कारा. त्याचं कडम तेल किती छान सुटलंय. आता आपण हे सर्व कर. अशी छान 4 कारातीचे काप. एक नंबर. जरा सुद्धा कडवटपणा याच्यामध्ये नाही आहे. हा मसाला जो आहे ना तोच इतका टेस्टी यम्मी लागतो. त्यामुळं काराती म्हणजे मीठ वगैरे न लावता, पाणी न काढता सुद्धा ह्याच्यामध्ये अजिबात कडसर लागत नाही. मी अजिबात खोटं बोलत नाहीये. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज. आणि अजिबात सांगू नका कारलं घातलंय म्हणून पहिला नाही तर पहिलाच नाकं मुरडतात. खाल्ल्यानंतर सांगा की ही होती कारल्याचं कडम.